नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीमॅन नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आज खूप महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची जी DHSची भरती आहे ती मोस्टली सप्टेंबरमध्ये येण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. सप्टेंबर 2026. तर त्यामध्ये जवळपास 7,000 जे आहेत एकूण पोस्ट आहेत मित्रांनो. ठीक आहे, 7,000 पोस्ट आहेत. तर त्यामधले जे आहेत काही पोस्ट ज्या आहेत पहा या ठिकाणी ANMसाठी आहेत, काही MPWसाठी वगैरे आहेत. तर त्यामध्ये उपकेंद्र स्तरावर जे पदे भरली जाणार आहेत तर ती या ठिकाणी आपण पूर्ण माहिती पाहणार आहे. पहा, उपकेंद्र स्तरावर जे एकूण कोणते पदे असतात आणि किती असतात ते संपूर्ण, आणि नवीन उपकेंद्राची मंजुरी जी आहे ती पण आपण या ठिकाणी पाहणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. व्हिडिओ मोठा झाला तर स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. पहा, उपकेंद्र म्हणजे सर्वात अगोदर पहा जे की एकदम ग्रामीण भागामध्ये असतं. जे छोटं गाव आहे, 2-4 गावं जे मिळून या ठिकाणी जे आहे बनलं जातं. 2-4 गावं मिळून एक उपकेंद्र बनलं जातं आणि त्या 2-4 गावाचं पूर्ण आरोग्यविषयी हालचाली, आरोग्यविषयी सर्व काम वगैरे ते उपकेंद्र सांभाळतं. जसं की टॅबलेट वगैरे देणं असेल काही, त्यानंतर काही लसीकरण असतील बाळाचे वगैरे, इतर सर्व गोष्टी या उपकेंद्राच्या अंडर त्या 2-4 गावाचे चालतात. या ठिकाणी मग आता उपकेंद्र जे आहे त्या उपकेंद्रामध्ये किती कर्मचारी असतात ते, आणि त्यानंतर मग पदे पण आपण पाहणार आहे. या ठिकाणी प्रत्येक उपकेंद्राकरिता मंजूर पदाचा तपशील पुढील प्रमाणे आहे. म्हणजे मंजूर किती पदे असतात प्रत्येक उपकेंद्रासाठी मंजूर नियमित पदे. सर्वात अगोदर जे पहिलं आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. एका उपकेंद्रामध्ये एक MPW याला म्हटलं जातं, कंपल्सरी लागतो मित्रांनो. MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. ठीक आहे, याची वेतन जे श्रेणी असते S8 असते आणि हे पहा 25,500 याचं बेसिक असते आणि एक या ठिकाणी हे पद असते उपकेंद्रामध्ये. याचं काय काम असतं तुम्ही नावावरूनच पाहू शकता. बहुउद्देशीय म्हणजे उपकेंद्र स्तरावर जे काही कामं असतील ती सर्व कामे या व्यक्तीला करायची असतात या पदासाठी. जसं की लस घेऊन येणं, आता PSC आहे आणि सब सेंटर आहे, या दोघांमध्ये अंतर 10 किलोमीटरचं असेल आणि आज एखाद्या तारखेमध्ये लसीकरण असेल, मग या लसीकरणाच्या तारखेला PSCमध्ये स्टोरेज असते लसीचं. ठीक आहे, मग ते स्टोरेजमधून PSCमधून लस जे आहे तुम्हाला त्या दिवशी सब सेंटरला घेऊन यायची असते. मग ते MPW काय करतो, त्या दिवशी सब सेंटरला घेऊन येतो. मग सब सेंटरच्या दिवशी लसीकरण त्या ठिकाणी नसेल, मग दुसऱ्या त्या 4 गावापैकी एका गावामध्ये असेल तर मग त्या PSCहून त्या गावामध्ये घेऊन जायचं त्या MPWचं. अशा प्रकारे हे सर्व कामं जे असतात MPWचे असतात. एक पद असते एका सब सेंटरला. त्यानंतर दुसरं पद जे की सहाय्यक परिचारिका किंवा प्रसेविका. ठीक आहे, खूप जणांचा प्रश्न होता, ANM जी काही भगिनी आहेत त्यांचा प्रश्न होता की ANMचे पदे DHSमध्ये असतात का म्हणून. पहा, ANMचे हे DHSमध्ये पदे असतात. तर ANMनीच मोस्टली जे आहे तर DHS भरलं जातं आणि एक जिल्हा परिषदने. ठीक आहे, DHSमध्ये आणि जिल्हा परिषदमध्येच ANM पदे भरली जातात. DMARमध्ये ANMची पदे नसतात. ठीक आहे, तर DMARमध्ये ANMची पदे या ठिकाणी नसतात. त्यानंतर पहा, यांची जी वेतन श्रेणी असते ही S8मध्ये येते. S8 म्हणजे या ठिकाणी 25,500 यांचं बेसिक असते आणि एका उपकेंद्रामध्ये एक ANM असते. ANMचं काम काय असतंय, उपकेंद्र स्तरावर सर्व काही नॅशनल प्रोग्राम असतील, त्यानंतर मग नॅशनल इम्युनायझेशन असेल, हे सर्व गोष्टी वगैरे करणं त्या ठिकाणी ते ANMचं काम असते. आणि जी काही ऑनलाईन पोर्टल वगैरे असतील, जी की RC ज्याला म्हटलं जातं, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थचं पोर्टल आहे, तर हे पोर्टलवर सर्व अपडेट करणं हे ANMचं काम असते. ठीक आहे, ANM प्रसेविका. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, स्त्री परिचर. हे पद असते परिचर. तर हे पद जे असते हे पूर्ण साफसफाईच्या संदर्भामध्ये उपकेंद्रामध्ये असतं. या ठिकाणी आता हे मानधन, प्रतिमानधन हे यांना जे आहे एका महिन्यासाठी 3,000 रुपये या ठिकाणी असते जवळपास. स्त्री परिचर म्हणजे पूर्ण प्रकारे सेवक, मावशी जे काम करते वगैरे, त्या ठिकाणी क्लिनिंग असेल, त्यानंतर साफसफाई, झाडलोटा वगैरे, त्यानंतर सर्व ताटमाने वगैरे सर्व उपकेंद्र स्तरावर जे काही स्वच्छतेचे काम आहेत ते स्त्री परिचर करते. एक पद असते यांचं. 3,000 मानधन असते. आता सध्या यांच्या मानधनामध्ये मोस्टली वाढ होण्याची शक्यता आहे, असा प्रस्ताव पण पाहिला मी. 6,000च्या जवळपास यांचं आता मानधन होणार आहे.
ठीक आहे. तर हे 3 पदं झाले. त्यानंतर एक महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी, पण हे पद जे आहे कंत्राटी आहे. पहा, CHO जवळपास मी 3 वर्ष प्लस काम केलेलं आहे उपकेंद्रावर, त्यामुळं CHOच्या पदासंदर्भात मला संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला या ठिकाणी जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. कंत्राटी पद आहे, एका उपकेंद्रावर एक असतं हे पद. तुम्हाला या चौघामध्ये हे जे 4 जण आहेत यामध्ये CHO हेड असतो या पूर्ण उपकेंद्राचा. सर्व काही महत्त्वाची काही गोष्टी असते तर ते पूर्ण CHOलाच करायचे असतात. ठीक आहे. सर्व सांभाळणं, तपासणं, OPD काढणं, त्यानंतर इतर काही गोष्टी वगैरे सर्व गोष्टी CHOच करतो. तर याची पण हे पदे आहेत. आता या ठिकाणी पहा, नवीन जे या ठिकाणी सदर आकृतीवरनुसार खालील 158 या ठिकाणी पाहू शकता. 158 नवीन उपकेंद्राकरता एकूण पदे 104. आता या ठिकाणी उपकेंद्राची ठिकाणी पद निर्मिती करण्यास मान्यता देत येत आहे. लक्षात असू द्या, या ठिकाणी 158 हे नवीन सबसेंटर आहेत. किती आहेत? नवीन सबसेंटर आहेत. तर यामध्ये पहा, एका सबसेंटरला 4 पदे लागणार आहेत. ठीक आहे. एका सबसेंटरला 4 पदे, तर पहा एक ठिकाणी टोटल पदे पाहिले तर 632 पदे या ठिकाणी टोटल या ठिकाणी DHSमध्ये व्हायला लागले तर तर किती आहेत? हे एकूण 632 पदं आहेत. हे जे पदे असणार आहेत सर्व न्यू सबसेंटरसाठी आहेत. लक्षात असू द्या, न्यू सबसेंटरसाठी. त्यामध्ये 158 उपकेंद्र आहेत. त्यामध्ये एका उपकेंद्रामध्ये 4 पदे असणार आहेत. आता तुम्ही पाहून घ्या, या ठिकाणी प्रत्येकी एक जे असणार आहे एका उपकेंद्रामध्ये एक असणार आहे. असे एकूण 4. तर या ठिकाणी 158 जे आहेत हे नवीन उपकेंद्रामध्ये नवीन CHO भरली जातील. त्यानंतर 158 जे आहेत नवीन ANM भरले जातील आणि त्यानंतर 158 जे आहेत नवीन MPW भरली जातील. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सर्व पदे भरली जाणार आहेत. तर यामध्ये आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की CHO फक्त 158च असणार आहेत का? तर नाही, या ठिकाणी जे आहे तर मी सांगतोय न्यू सबसेंटरचं सांगतोय, न्यू. ठीक आहे. तर जुने जे आहेत त्यामध्ये पण पदभरती करणं गरजेचं आहे, कारण जुने पण सबसेंटर सध्या काही वॅकंट आहेत. तर टोटल CHOची सध्याची जी भरती आहे ती किती आहे? जवळपास ही 1900 प्लस या ठिकाणी भरती आहे नवीन CHOची. ठीक आहे. तर ती सध्या प्रोसेसमध्ये आहे, ती पण लवकरच होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या ठिकाणी ही जी भरती आहे ANMची पण, ANMसाठी पण या ठिकाणी हे 158 पदे असणार आहेत. त्यामध्ये इतर पदे पण DHSमध्ये भरली जाणार आहेत. फक्त हे मी न्यू सबसेंटरचं सांगतोय. आता तुम्हाला न्यू सबसेंटर जर तुमच्या घरापाशी होत असेल, उदाहरणामध्ये तुमचं XYZ एक गाव आहे, त्या गावामध्ये नवीन सबसेंटरची बिल्डिंग होत आहे आणि तुम्हाला त्या गावामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मेरिटमध्ये यावं लागेल. ठीक आहे. जेव्हा तुम्ही मेरिटमध्ये येता तेव्हा तुम्हाला ऑप्शन भेटतो की तुम्हाला त्या ठिकाणी पहिलं फील करायचं आणि तुम्हाला जे आहे तुम्ही त्या घरापाशी तुमच्या उपकेंद्रामध्ये जॉब करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपण किती नवीन सबसेंटर आहेत 158 ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा, या ठिकाणी सर्वात अगोदर ज्या ठाण्यामध्ये ज्या आहेत या ठिकाणी एकूण 4 या ठिकाणी नवीन उपकेंद्र होणार आहेत. ते 4ही पण आहेत शहापूरमध्ये. ठीक आहे. त्यामध्ये पाटोळा असेल, कानडी असेल, ठाणरे असेल आणि टेंभुर्ली असेल, हे ठाण्यामधले. त्यानंतर पहा, अहिल्यानगरमध्ये एकूण 1 2 3 4 5 6. ठीक आहे. अहिल्यानगरमध्ये 6 होणार आहेत. त्यामध्ये पहा, चेडगाव, कुरकुंडी, कोठे, जवळके, त्यानंतर मुंगुसगाव, त्यानंतर मळंगी. ठीक आहे. हे झाले अहिल्यानगरचे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये फक्त 2 हे नवीन असतील. त्यामध्ये लांजा आणि खेडचे 1 1 हे जे आहेत तालुका आहेत. ठीक आहे. हे जिल्हा आणि हे आरोग्य संस्थेचे नावं. त्यामध्ये आगवे आणि मोहने हे 2 नवीन या ठिकाणी होणार आहेत. संभाजीनगरमध्ये परत 2च आहेत, ते पण पैठणमध्ये आहेत. पैठण तुम्हाला माहिती असेल. तर त्या ठिकाणी 2 आहेत, एक दादेगाव आणि एक कुळीबोडगा. हे जे आहेत मी हे न्यूचं सांगतोय परत तुम्हाला वारंवार, हे नवीन सबसेंटर होणार आहे तर त्यामध्ये ही पदभरती असणार आहे. त्यानंतर पहा, अमरावतीमध्ये
जवळपास बरेच दिसायला लागले. तर यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 असे एकूण अमरावतीमध्ये पहा 9 सब सेंटर नवीन व्हायला लागले. तर त्या 9मध्ये पहा हरम, कवठा, हतुर्णा, सोनेरी, माळेगाव, त्यानंतर वरुड, बागाजी, त्यानंतर शेंद्रजना, त्यानंतर वैनी, गणेशपूर अशा प्रकारे आणि एरलाई. ठीक आहे, अशा प्रकारे हे 9 जे आहेत अमरावतीमध्ये उपकेंद्र असणार आहे. त्यानंतर परत नेक्स्ट आहे या ठिकाणी जळगाव. पहा जळगावमध्ये या ठिकाणी 4 आहेत. तुम्ही PDF पूर्ण पहा, तुम्हाला तुमच्या गावाची नावं असतील तर दिसून जातील. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये फक्त एकच आहे, ज्यामध्ये तुम्हाला निंबाळामध्ये एक पाहायला भेटणार आहे. त्यानंतर पालघरमध्ये परत 5-6 आहेत या ठिकाणी, 2 2 4 2 6 आणि हे एक 7 8 9 10 एकूण 10 पालघरमध्ये आहेत नवीन उपकेंद्र. ठीक आहे. त्यानंतर पाच संभाजीनगरमध्ये परत या ठिकाणी आहेत. संभाजीनगरमध्ये बरेच दिसायला लागले. तर जवळपास 10-12च्या वरी संभाजीनगरमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 या ठिकाणी एकूण 17 जे आहेत दिसायला लागले. ऑलरेडी 2 आपण पैठणमधले पाहिलेले आहेत. यामध्ये परत पैठणचे आणखीन या ठिकाणी 4 आहेत. त्यामध्ये वैजापूरचे परत आणखीन 4 आहेत. कन्नडचे 2 आहेत. छत्रपती संभाजीनगर प्रॉपर तालुक्यामध्ये आहेत. गंगापूरमध्ये 1 आहे. अशा प्रकारे हे सर्व जे आहेत नवीन उपकेंद्र बनलेले आहेत. ठीक आहे. परत 2 आहेत संभाजीनगरमध्ये, वैजापूरमधले. त्यानंतर यवतमाळमध्ये या ठिकाणी 4 आहेत. सांगलीमध्ये परत या ठिकाणी 10-12 आहेत. तर पाय हे अशा प्रकारे सर्व केंद्राची भरती जी आहे होणार आहे. त्यानंतर गोंदिया आहे, धाराशिव आहे, बीड आहे, परभणी आहे. त्यानंतर ठाणे, परत ठाण्याचे पालघर, यवतमाळ, बीड या ठिकाणी, पुणे, नागपूर, सोलापूर, रायगड. ठीक आहे. तर हे जे आहेत एवढे नवीन उपकेंद्र पाहायला भेटणार. त्यामध्ये मला तर बरेच जिल्हे जे आहेत दिसले नाही आहेत, जसं की लातूर वगैरे, त्यानंतर नांदेड वगैरे. त्या जिल्ह्यामध्ये बहुतांश त्या ठिकाणी नवीन उपकेंद्र बनत नसतील, त्यामुळे त्यांची नावे या ठिकाणी नाही येतं. जुने उपकेंद्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे असतील, त्यामुळे त्यांचे नावे नाही येतं. हे झालं संपूर्ण. आता आपण पाहिलं हे उपकेंद्र बाबतीत. ठीक आहे. सब सेंटर बाबतीत संपूर्ण माहिती, नवीन किती पदे असतात काय नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र संदर्भामध्ये. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.